जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत एमडी या घातक अंमली पदार्थासह तब्बल 6,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत तिघा संशयित आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे। त्यांच्या इतर साथीदारांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत। दिनांक 4 जून 2026 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सुरेश सदा जैन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील अजिंठा चौफुली परिसरात सापळा रचून ही कारवाई केली। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही इसम एमडी या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी संशयित पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एस क्रॉस MH 29 BC 5100 ही कार ताब्यात घेतली। कारमध्ये 3 संशयित इसम आढळून आले। पंचासमक्षात झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं प्राथमिक तपासणी केली असता जप्त करण्यात आलेली पावडर एमडी असल्याचं स्पष्ट झालं। या कारवाईमुळे जळगाव शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत रईस हारून देशमुख, वय वर्ष 27, राहणार एमआयडीसी पोलीस कॉलनी जळगाव, तौसिफ सय्यद आरिफ, वय वर्ष 21, राहणार पिंपराळा हुडको जळगाव, कृणाल उर्फ लकी रमेश पाटील, वय वर्ष 30, राहणार देवीदास कॉलनी जळगाव। पोलीस चौकशीत आरोपींनी हा अंमली पदार्थ इतर साथीदारांकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे आणि संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। जप्त मुद्देमाल आहे 16 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ ज्याची किंमत 48,000 रुपये, मारुती सुझुकी एस क्रॉस कार किंमत ज्याची किंमत 4 लाख रुपये, स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जिची किंमत 50,000 रुपये, बजाज पल्सर मोटारसायकल किंमत 75,000 रुपये, 3 मोबाईल फोन ज्यांची किंमत 80,000 रुपये, असा एकूण 6,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 477/2026 दाखल करण्यात आलाय। आरोपींवर एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत 8C 22B 29 तसंच भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 3.5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि पुढील तपास एमआयडीसी पोलीस करतायत। पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन आहे की जळगाव जिल्हा पोलीस दल अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करत असून नागरिकांनी परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलंय। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि DYSP प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकानं यशस्वीरित्या पार पडली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, जळगाव।